ब्लड कॅन्सर म्हणजे रक्त, बोन मॅरो किंवा लिम्फॅटिक सिस्टीममध्ये होणारा कर्करोग. यामध्ये 3 प्रकार पडतात: ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायलोमा. सुरुवातीला याची लक्षणे सामान्य आजारांसारखी वाटू शकतात, त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण शरीर काही विशिष्ट संकेत देत असतं, जसं की सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो, थोडं काम केल्यावरही दम लागतो, शरीरात ऊर्जा नसल्यासारखं वाटतं, दिवसभर कमजोरी जाणवते. हे रक्तातील लाल पेशी कमी झाल्यामुळे होऊ शकतं. ताप येतो, कारण नसताना उगाचच ताप येतो, रात्री घाम येतो, थंडी वाजते, शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे हे होतं. वजन अचानक कमी होतं, डाएट न करताही वजन खूप कमी होतं, भूक कमी लागते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे शरीरावर सहज निळे डाग पडतात, थोडा धक्का लागला तरी काळे निळे डाग पडतात, त्वचेखाली रक्तस्राव होताना दिसतो, तेव्हा याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याचप्रमाणे प्लेटलेट्स कमी झाल्यामुळेही हे होऊ शकतं. नाक आणि हिरड्यातून रक्त येतं, दात घासताना हिरड्यातून रक्त येतं, वारंवार इन्फेक्शन होतं, सर्दी, खोकला, ताप येतो. जरी आपल्या शरीरावरती जखम झाली तर ती लवकर बरी होत नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लिम्फा नोड्स सुजतात, मान, बगल, जांघेजवळ गाठी येतात, पण त्या दुखत नाहीत, हळूहळू वाढतात आणि हे लिम्फोमामध्ये जास्त दिसतं. हाडे आणि सांध्यामध्ये वेदना होतात, पाठदुखी, पाय दुखतात, हाडांमध्ये खोल वेदना होतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे श्वास घ्यायला खूप त्रास होतो, चालताना खूप धाप लागते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे छातीत जडपणा जाणवतो, हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे हे होऊ शकतं. त्वचा फिकट दिसते, चेहरा पांढरट दिसतो, ओठांचा रंग फिका होतो. हे रक्त कमी झाल्याचं लक्षण असू शकतं. गंभीर अवस्थेमध्ये जर हा आजार वाढला तर पोट सुजतं, फ्लिहा वाढतात, अशक्तपणा जाणवतो, सतत रक्तस्राव होतो, चालताना चक्कर येते, अशी लक्षणं दिसत असतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. जर ब्लड कॅन्सरचा संशय डॉक्टरांना आला तर ते टेस्ट सांगतात, त्या टेस्ट करणंही खूप गरजेचं आहे. जर ही खालील लक्षणे जर तुम्हाला 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त दिसत असतील तर नक्कीच डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. जसं की सतत ताप येणं, वजन कमी होणं, खूप थकवा जाणवणं, गाठी येणं. जर ही लक्षणं दिसत असतील तर नक्कीच डॉक्टरांकडे जा. लवकर निदान झालं तर उपचार अधिक चांगले घेता येतात. ब्लड कॅन्सर होऊ नये म्हणून काय करावं? तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे धूम्रपान टाळा, पौष्टिक आहार घ्या, नियमित व्यायाम करा, औषधांपासून सावध राहा, स्वतः कोणतीही औषधे घेऊ नका, नियमित हेल्थ चेकअप करा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे वरील लक्षणं दिसली म्हणजे तुम्हाला ब्लड कॅन्सरच झाला आहे असं नाही. ही लक्षणे दुसऱ्या आजारांचीही असू शकतात. ही लक्षणे मात्र दीर्घकाळ जर दिसून येत असतील तर नक्कीच डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा नक्कीच योग्य तो सल्ला घ्या आणि निरोगी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा.